नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि मी आता तुम्हाला आज तिळीची चटणी दाखवणार आहे। ही चटणी एकदम चवीला मस्त खमंग लागते आणि जेवणाबरोबर एक नंबर, म्हणजे तुम्ही एकच्या ऐवजी 2 चपाती खाऊ शकता अशी ही चटणी आपली भन्नाट होणार आहे। तर मग आता मी इथे तीळ घेतलेला आहे आणि इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे। आता आपल्याला ह्या तव्यावर हे तीळ घालून घ्यायचे आणि तीळ असे जास्त डार्क ब्राउन नाही करायचे, त्याला एकदम लाईट ह्याच्यावर एकदम हळूहळू असं आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे, म्हणजे भाजून घ्यायचे तीळ छान। हे बघा, आता आपली तीळ छान उडायला लागलेली आहे, म्हणजे आता ही भाजते। तीळ भाजताना थोडीशी उडते, तुम्हालाही माहिती आहे। आता हे बघा, आपली छान तीळ भाजून झालेली आहे। आपण हिला पटकन काढून घेऊ, तिला जास्त काळा नाही होऊ द्यायचं। तर किती छान आहे बघा, आपली तीळ भाजलेली आहे, गरम आहे, अशी टपोरी झाली पाहिजे। हे बघा, आता मी याच्यावर थोडंसं जिरं, हे बघा, हे जिरे थोडंसं मी खालीवरी रोस्ट करून घेते। छान, आता ह्याला थोडंसं असं गरम होऊ देते आणि मग आपल्याला ह्या तिळीच्या चटणीमध्ये त्याला घालून घ्यायचं। आता मी ते भाजलेलं जिरं पण ह्याच्यावर घालून घेतलंय आणि इथं मी मिक्सरचा पॉट असा मस्त धुवून वाळून घेतलेला आहे। आता आपल्याला हे तीळ आणि जिरं एकत्र ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। एकदम झटपट तयार होणारी, पण चवीला एकदम छान। तुम्ही टिफिनला पण घेऊन जाऊ शकता, रात्रीच्या जेवणात, दुपारच्या जेवणात अशी ही चटणी तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते। आता आपल्याला ही चटणी वाटून घेतानाच ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालू शकता। आता मी पहिले एवढं टाकून बघते आणि ह्याच्यामध्ये मीठ पण लगेच घालून घ्यायचे। बघू शकता आपली तिळाची चटणी किती सुंदर झालेली आहे। आता तुम्हाला कलर ह्याच्यामध्ये दिसत नसेल, पण एवढा भन्नाट कलर आलाय, खूप सुंदर कलर आलाय ह्याचा। हे बघा, टेस्टला पण एक नंबर झाली आहे। आणि ही माझी छोटीशी रेसिपी झटपट होणारी तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।